सुंदर कांड अध्यात्म रामायण सुंदर कांड द्वितीय सर्ग मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, त्यानंतर अत्यंत शोभिवंत अशा लंकेमध्ये हनुमंताने प्रवेश केला। सूक्ष्म शरीर धारण करून तो सर्वत्र फिरू लागला। सीतेच्या शोधास्तव त्याने राजवाड्यात प्रवेश करून सीतेचा सर्वत्र शोध घेऊनही त्यास सीतेचे दर्शन काही झाले नाही। तेव्हा त्याच लंकिनीच्या शब्दाची आठवण होऊन तो त्वरेनेच मनोहर अशा अशोक वाटिकेत प्रविष्ट झाला। अशोक वाटिका ही तर कल्पवृक्षांनी भरलेली होती। तेथे तर रत्नांच्या पायऱ्या असणाऱ्या विहिरी होत्या। अनेक प्रकारचे पशु पक्षी तिथे फिरत होते। ती वाटिका एक सुवर्ण प्रसादाने शोभिवंत दिसत होती। फळांच्या भारामुळे वाकलेल्या फांद्यांमुळे शाखेची टोक पृथ्वीकडे ओढ घेत असलेली दिसत होती। तेथेच प्रत्येक झाडाखाली जानकी आहे का याचा शोध हनुमंताने घेतला। तेथे त्याला एक सुंदरसे देव मंदिर दिसले, ज्याचे शिखर हे आकाशाला भिडलेले होते। त्यास रत्नजडीत शेकडो खांब पाहून हनुमंत आश्चर्यचकित की झाला। त्या मंदिरात ओलांडून थोडे पुढे गेल्यावर हनुमंताचे दृष्टीस ते अशोक वृक्ष पडले, ज्याचे मुळाशी जनक कन्या सीता बसलेली होती। त्या वृक्षाची अतिशय घनदाट पानामुळेच सूर्यकिरणे खाली येऊ शकत नव्हती। असे ते वृक्ष सुवर्ण पानांनी भरलेले होते। राक्षसींच्या वेड्यात असणारी ती सीता हनुमंतास पृथ्वीवरील देवतेप्रमाणेच भासली। तिने एक मलिन वस्त्र परिधान केले होते। कृश आणि दीनपणेच ती जमिनीवर पडून राम राम म्हणत शोकमग्नच की होती। कोणी आपले रक्षण करू शकेल असे तिला वाटत नव्हते। ती उपवासाने खुश झाली असली तरी ती सुंदरच की दिसत होती। वृक्षांच्या फांदी मागे लावलेल्या लपलेल्या कपिश्रेष्ठाने जनकनंदिनीस पाहिले। आज तर आपण कृतार्थ झालो, आपले करुण श्रीरामांचे परमात्म्याचे कार्य पार पडले अशीच त्याची भावना झाली। तेव्हा त्यास रावणाच्या अंतःपुरात होणारा हल्लकल्लोळ जाणवला। हे काय बरे असावे असा विचार करीत हनुमंत पानाआड दडून राहिला। तेव्हा स्त्रियांसमवेत येणाऱ्या रावणास त्याने पाहिले। त्या रावणास 10 तोंडे, 20 भुजा, काजळाप्रमाणे काळे शरीर पाहून हनुमंत विस्मित झाला। त्या दुष्टाचे तोंडही पाळणे टाळण्यासाठीच तो पाना आड दडून राहिला। श्री राघवांचे हातून मला लवकर मरण कसे बरे प्राप्त होईल? सीतेकरिता तर राम अद्यापि आलेही नाहीत, याचे काय कारण असावे बरे? असे सदैव श्रीरामांचेच चिंतन मनात करणारा राक्षसराज रावण त्या रात्रीत मध्यरात्रीनंतर त्याने स्वप्नात एक वानर रामांचा संदेश घेऊन सीतेकडे आल्याचे पाहिले आणि इच्छाधारी तो वानर सूक्ष्म रूपाने झाडावर बसून सर्व काही अवलोकन करीत असल्याचे त्याने स्वप्नात पाहिले होते। असे अद्भुत स्वप्न पाहून त्याने स्वतःशीच विचार केला की कदाचित हे स्वप्न सत्यात उतरेल। तेव्हा मी आता असे करतो की अशोकवनी जाऊन माझ्या वाघबाणांनी जानकीस विद्ध करून दुःखी करतो
मग ते पाहून तो वानर श्रीरामांकडे जाऊन सर्व निवेदन करील असा विचार करीत तो त्वरित सीतेजवळ गेला. त्यावेळी त्याच्या सोबत असणाऱ्या राक्षसींच्या नुपुरांचा आणि किंकणींचा आवाज ऐकून सुंदर कटी असणारी सीता घाबरूनच स्वतःला सावरून अधोमुख होऊन बसली. त्यावेळी तिच्या डोळ्यात अश्रुकी आले, मात्र तिचे मन हे श्रीरामांचे चिंतनीत मग्न होते. त्यावेळी रावणाने सीतेकडे पाहून म्हटले, हे सुंदरी, मला पाहून तू तर उगीच अंग सावरून बसली आहेस. आपल्या लहान भावासह राम श्री वंचनामध्ये राहत आहे. कधीतरी तो लोकांना दिसतो, कधी दिसतही नाही. त्यासी पाहण्यास्तव मी अनेक जणांना पाठविले होते. पुष्कळ प्रयत्न करूनही, सगळीकडे शोध घेऊनही तो त्यांना दिसला नाही. तो जर तुझ्या बाबतीत सदा उदासीनच की आहे, तो तुझा काय कामाचा बरे? जरी तो सतत तुझ्या जवळ होता आणि तू त्याची सदा आलिंगन देत होतीस, तरी त्याच्या हृदयी तुझ्याविषयी प्रेम हे निर्माण झाले नाहीच की? तुझ्याकडून प्राप्त झालेले गुण व भोग जरी तो उपभोगत होता, तरी त्या कृतज्ञ गुणरहित आणि अधम रामास त्याची जाणीव नाही. तुझे मी अपहरण केले, तू साध्वी स्त्री दुःखमग्न आणि शोकमग्न झालीस, तरी सुद्धा अद्यापि तो इकडे येत नाहीच. तुझ्याविषयी त्याची प्रीती नसल्यामुळेच तो इथे का बरे येईल? तो तर संपूर्णपणे शक्तिहीन, ममता शून्य, अभिमानी, मूर्ख आणि स्वतःच पंडित समजणारा आहे. हे सुंदरी, तुझ्याशी विन्मुख झालेल्या त्या नराधमाशी तुला काय करायचे? या उलट मी तर असुर श्रेष्ठ तुझ्या ठिकाणी अत्यंत आसक्त असून तू माझा अंगीकार करावास. माझा स्वीकार करून तू देव, गंधर्व, नाग, यक्ष आणि किंकर यांच्या स्त्रियांवर अधिकार गाजवशील. सर्ग 2 पुढे सुरू. ह्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.